हनुमान जयंतीनिमित्त आपण आलो आपल्या ग्रामदैवतमध्ये म्हणजे आपलं श्री हनुमान मंदिरमध्ये. तर आज आपण इथं आज बघणार आहे आज आपली पूजा आणि आपलं संपूर्ण आपलं हनुमानचं मंदिर आणि त्यासोबत तुम्हाला इथलं आपलं महाप्रसाद दाखवणार आणि त्यासोबत तुम्ही इथलं आज आपली पारंपरिक पालखी सोहळा आणि इथं आणि काय पारंपरिक आपण हे करणार आहे ते पण आपण इथं जाणून घेऊ. माझ्या मागं बघू शकते तर आपल्या इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. कीर्तनाचा कार्यक्रम झाला की नाही आपल्या बरोबर की नाही राम मंदिरपासून आपली इथं पालखी येणार आणि ते मला ते पालखीत नेमकं आपले काय काय असते ते पण मला थोड्या वेळात जाणून घ्या. तर आपले इथं आता महाप्रसाद बघू शकता आणि आपले ते ह्याच्याकडून आपलं पिलाची साबे तर आपल्या इथं पिलाची साबे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या इथं आज महाप्रसादात नेमकं काय काय. प्रसादामध्ये खीर, भात, भाजी आणि आमटी असं आमच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. खीर एक आम्ही 100 किलोची केलेली आहे आणि भात जो आहे तो 150 किलोचा केलेला आहे. भाजी 100 किलोची केलेली आहे. आणि किती जणांचा असं लोकांचा आहे. हे 2,000 ते 2,500 लोकांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. चालतं. आणि भोजनाची टायमिंग काय 11 ते 2. 11 ते 2. 9 ते 9:30 ते 11 वाजेपर्यंत श्रींच्या पालखीची मिरवणूक होते. त्यानंतर महाप्रसाद चालू. हे कोणतं आहे म्हणलं भोजन. ब्रह्मभोजन म्हटलं जातं. गेले 5 वर्ष कुठल्याही प्रकारचा कांदा व लसूण न वापरता हे भोजन बनलं जातं ईश्वराच्या यादमध्ये.
असा येऊन असं फिरणार ना. फुकट व्हायला पाहिजे. तिचा अभंग म्हणायचा आगाव तू गे का तू गेला ना. चला चला बरोबर आहे असं अडवत धरून जाऊ. पाणी अंगाव महत्वाचं, पाणी अंगाव पडणं महत्वाचं. पाक अंगावर किती चालेल.
इकडे बघ हात जरा घराची किल्ली का नाही समोर येऊ कशीच गाडी मारा घे त्यात आहे जराशी जराशी